लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री परिवर्तन आघाडीने बिनशर्त राजेंद्र ठोंबरे यांच्या आघाडीला दिला पाठिंबा। निवडणूक लढत असलेल्या 2 उमेदवारांनी प्रचार थांबवत दिला जाहीर पाठिंबा। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत फुलंब्री परिवर्तन आघाडीचे 2 उमेदवारांनी त्यांचा सुरू असलेला प्रचार थांबवत राजेंद्र ठोंबरे यांच्या पॅनलला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला। फुलंब्री निवडणूक अध्यक्षपदाचे उमेदवार तथा प्रभाग क्रमांक 2 व 8चे उमेदवार उमेदवारी अर्जासंबंधी न्यायालयात धाव घेतल्याने तसेच न्याय निर्णय उशिरा आल्याने सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया 20 दिवस लांबवण्यात आली होती। यामधील काळात निवडणुकीच्या समीकरणात मोठ्या प्रमाणात फेरबदल झालेले दिसत आहे। याचे सुधारण म्हणजे फुलंब्री परिवर्तन आघाडीचे निवडणूक लढत असलेले प्रभाग क्रमांक 7 मधून इस्माईल खान यांच्या पत्नी व प्रभाग क्रमांक 10 मधून नफीस पटेल या 2 उमेदवारांनी आपापले सुरू असलेले प्रचार थांबवत राजेंद्र ठोंबरे यांच्या पॅनलमधून या 2 वॉर्डात निवडणूक लढत असलेले जफर चिश्ती यांच्या पत्नी व हरिदास खरमुडे या दोघांच्या तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांच्या मशाल चिन्हाला मतदान करावे असे आवाहन पत्रकार परिषदेत केले। नफीस पटेल व इस्माईल खान यांनी हा पाठिंबा बिनशर्त दिला आहे। तसेच या दोघांच्या मतदार व कार्यकर्ते यांना असे सांगितले की येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यांनी फक्त मशाल या चिन्हासमोरील बटन दाबावे असे सांगितले। यावेळी राजेंद्र ठोंबरे, नफीस पटेल, इस्माईल खान, सोमीनाथ करपे, विनायक गायकवाड, पहिलवान जफर चिश्ती, हमीद चिश्ती, हरिदास खरमुडे, अय्यूब पटेल, राजू प्रधान, आरिफ पटेल यांच्यासह मोठ्या प्रमाणात ठोंबरे समर्थक व शिवसैनिक उपस्थित होते। सूत्रसंचालन नरेंद्र सिमंत यांनी केले। इस्माईल मौलाना आणि नफीस पटेल यांनी स्वतः निर्णय घेतला महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा आणि अतिशय हा निर्णय खूप महत्त्वाचा निर्णय आहे। त्यांनी खूप विचार करून हा निर्णय घेतलेला आहे। कारण आपण पाहिलं एकीकडे पक्षाचे उमेदवार असलेले सुद्धा पाठिंबा दिल्या, म्हणजे विशिष्ट राजकारण त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि यांनी सुद्धा इस्माईल मौलाना आणि नफीस पटेल यांनी सुद्धा जो निर्णय घेतला हा आनंदाचा, अभिमानाचा भाग आहे आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। म्हणून महाविकास आघाडीला त्यांनी जो पाठिंबा दिला, महाविकास आघाडीच्या वतीने मी त्यांचं आभार व्यक्त करतो। आणि जो त्यांनी निर्णय घेतला त्या वार्डात त्यांचे साथीदार, त्यांचे सर्व कार्यकर्ते हे आपल्यासोबत काम करतील। आपल्या उमेदवारांना पण विनंती की त्यांनी सुद्धा त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन, कारण त्यांनी आजपर्यंत जो प्रचार केला त्यांचं नाव मतदारापर्यंत गेलं आणि मतदारांची त्या ठिकाणी दिशाभूल होऊ नये म्हणून त्यांना सुद्धा आपण घेऊन मतदारसंघात जर फिरलो तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे। आणि म्हणून आपण दोघंही उमेदवार अतिशय नावलौकिक आहे, त्यांचं चांगलं प्रस्थ आहे, आपल्या शहरामध्ये त्यांचं जे नातेगोत आहे, समाज बांधव आहे, अतिशय मोठा परिवार आहे। आणि म्हणून त्यांनी जो निर्णय घेतला, परिवर्तन विकास आघाडीचे ते कार्यकर्ते नेते ते काम पाहतात आणि खरंच आता परिवर्तन व्हायला काही अडचण राहिलेली नाही आहे। आपण म्हणतो त्यांच्यासोबत परिवर्तन खरं आता घडणार आहे, कारण एवढा मोठा पाठिंबा आपल्याला मिळाला। त्यांनी अतिशय चांगला विचार केला। त्यांचाही भविष्यामध्ये नगरपंचायतच्या माध्यमातून जे पण काही त्यांनी आदेश देतील, जे काही सांगतील, त्यांच्याशी सल्लामसलत करून कोणत्याही गोष्टीचा त्यांच्याशी विचार विनिमय करून जे काही आपले निर्णय घ्यायचे, ठोस निर्णय घ्यायचे, चांगले निर्णय घ्यायचे, तर आपल्या सगळ्यांशी त्यांच्याशी पहिल्यांदा करू, पण आपल्या सगळ्यांची निर्णय घेताना विचार विनिमय करून आपण या फुलंब्री शहराचा चांगल्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आणि गावाचा विकास, प्रत्येक वार्डाचा विकास करायचा आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जो है तो परिवर्तन के उम्मीदवार है और उसके बावजूद भी तुमने किसको पाठिंबा दी? मेरा नाम इस्माईल खान, वार्ड नंबर 7 में मेरी घरवाली आसिया इस्माईल पठान जो है तो उम्मीदवार थी, जिसके चलते आज परिवर्तन आघाड़ी के उम्मीदवार आसिया इस्माईल पठान का मसर्रत ज़फ़र चिश्ती, इनको हमारी जानिब से वार्ड नंबर 7 में
जाहिर पाठिंबा दिया गया। इसी तरह नगर अध्यक्ष पद के जो उम्मीदवार है राजेंद्र गंगाधर ठोमरे, इन दोनों को वार्ड नंबर 7 में मेरी जानिब से जो है तो यहाँ पाठिंबा दिया गया है। मैं सभी मतदाताओं और सभी नागरिकों से ये जाहिर आह्वान करूँगा वार्ड नंबर 7 के और फुलंब्री शहर के नागरिकों से कि मसर्रत ज़फ़र चिश्ती जो वार्ड क्रमांक 7 की जो उम्मीदवार है इनको, और नगर अध्यक्ष पद के जो उम्मीदवार है राजेंद्र गंगाधर ठोमरे, इन दोनों की जो है तो निशानी जो है तो मशाल है, इनको ज़्यादा से ज़्यादा तादाद में वोट देकर यहाँ पर जिताएं। ये मैं नागरिकों से आह्वान करूँगा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.